नमस्कार मैत्रिणींनो, मी विदर्भ कन्या स्वागत करत आहे तुमचं माझ्या जस्ट कुक या चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत शेंगदाण्याची आमटी। चला तर मग साहित्याकडे वळूया। साहित्य घेतलंय मी 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी कांदा साधारण बारीक चिरलेला, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, मोहरी घेतली आहे मी, लाल तिखट घेतलंय, हळद घेतली आणि लसण आणि जिरं आणि कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतलाय आणि मीठ घेतलंय। चला तर मग आता एका पातेल्यात आपण कढईमध्ये शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। गॅस आपल्याला स्लिमच ठेवायचा आहे। ही भाजी आपल्याला ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि पोळीबरोबर सुद्धा खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आता यामध्ये मी थोडं तेल घातलंय शेंगदाण्यामध्ये, म्हणजे शेंगदाणे अजून छान खरपूस भाजले जातील आणि भाजीला चवही छान येईल। हे शेंगदाणे जास्त जळता कामा नये, नाहीतर भाजी कळवट येते। तुम्ही बघू शकता आता आपल्या शेंगदाण्याचा कलर सुद्धा चेंज झालाय। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे शेंगदाणे घेऊन छान बारीक करून घेऊया। यासोबतच मी लसूण आणि जिरं हे एकत्र वाटून घेतलं होतं, ते वाटण सुद्धा यातच घालणार आहे। आणि यानंतर तुम्ही बघू शकता शेंगदाणे, लसण आणि जिरं हे एकत्र करून मी नंतर यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकणार आहे। नंतर हे वाटण छान घेऊन मिक्सरला वाटून घेणार आहे। आता एका कढईमध्ये तेल टाकून 2 ते 3 चमचे साधारण त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे। मोहरी सुद्धा आपल्याला जास्त जळू द्यायची नाही, नाहीतर भाजीला वास कळवट येतो। हलकीशी तडतडली की यामध्ये आपण जिरं घालूया। गॅस आपल्याला स्लिमच ठेवायचा आहे। जिरं तडतडलं की यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। कढीपत्ता आवश्यक आहे। नंतर यामध्ये आपण कांदा घालूया आणि कांदा सुद्धा छान कमी गॅसवर परतून घेऊया। या भाजीची हीच ट्रिक आहे की कांदा कमी गॅसवर होऊ द्यायचा आहे। जर मोठ्या गॅसवर तुम्ही कांदा होऊ दिला तर वेगळी चव येईल, कळवट मारेल भाजी। आणि एका पातेल्यात आपण पाणी उकळायला ठेवलंय। छान एक उकळी येईस्तोवर हे पाणी गरम करून घेऊया। तर इकडे कांदा सुद्धा आपला कमी गॅसवर छान परतून खरपूस होत आहे। तुम्ही बघू शकता। आता यामध्ये मी हळद घातली आहे साधारण 1 चमचा, तिखट घातलंय साधारण 1 चमचा। आपल्याला तिखट जास्त नको आहे कारण आपण ऑलरेडी त्यात हिरवी मिरची घातली आहे। थोडी धने पावडर घेतली आहे मी, अर्धा चमचाच घालायचे। धने पावडर सुद्धा जास्त नको आहे आपल्याला। तर छान तेलात मिक्स झालंय। तिखट सुद्धा छान तेलात परतून झालंय आणि यामध्ये आपण कोथिंबीर घातली आहे थोडी। आणि यानंतर हे वाटून घेतलेलं सगळं सारण, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि लसण जिरं हे केलेलं आपण जे सारण आहे हे या कांद्याच्या फोडणीत घालणार आहे आणि छान असं परतून घेणार आहे। म्हणजे यामध्ये जो लसूण घातला होता आपण, कच्चा लसूण, तो छान वास सुटेपर्यंत कमी गॅसवर परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी गॅस स्लिमच ठेवला आहे। ही भाजी अगदी झटपट होते आणि चवीला सुद्धा फार छान लागते। तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कशी झाली ती। आणि यानंतर आपण यात थोडं मीठ घालूया चवीपुरतं आणि छान हे मीठ सुद्धा परतून घेऊया। तुम्ही ही आमटी भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। आता आपलं छान हे परतून झालंय। तर यामध्ये आपण उकळी आणलेले पाणी जे होतं ते यामध्ये भाजीमध्ये घालणार आहोत। तुम्हाला किती कमी जास्त पातळ घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाणी घाला। तुम्ही बघू शकता छान असा रंग आलाय भाजीला।
चव पण अगदी भारी असते या भाजीची, तुम्ही नक्की करून बघा. थोडी घट्ट वाटत असली की आणखी थोडं पाणी मी यात घालणार आहे. बघू शकता छान आता आपली भाजी 2 ते 3 उकळ्या येऊस्तोवर तयार होऊन जाईल. आणि यानंतर आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शिल्लक सारण राहिलं होतं चिटकून राहिलेलं त्यामध्ये पाणी घालून विसळून ते छान या भाजीमध्ये घालणार आहोत. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आली आहे भाजीला. ही भाजी तुम्ही संध्याकाळच्या वेळेला भाजीला काही नसताना एकदम झटपट बनवू शकता आणि याला साहित्यात सुद्धा फार कमी लागतं. 2 ते 3 उकळ्या येईस्तोवर छान शिजून घेतली की यात आपण आता घालणार आहोत कोथिंबीर. आपण थोडी कोथिंबीर तेलात सुद्धा टाकली होती, आता थोडी वरून सुद्धा टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता छान अशा उकळ्या आल्या आहे भाजीला. विदर्भात सगळ्या लोकांना फार फेवरेट आहे ही भाजी. आता मी यात कोथिंबीर घातली आणि चला तर मग खाऊया गरमागरम भाकरी बरोबर गरमागरम आमटी.